नाशिक शहरात ठाकरे ब्रँडची झलक। महापालिकेतल्या गैरकारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा जनाक्रोश मोर्चा। संजय राऊत, बाळा नांदगावकरांसह हजारो कार्यकर्ते उतरले रस्त्यावर। हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन। कुर्डू मुरुम उपसा प्रकरणाचा अहवाल झी 24 तासकडे। मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका, तसंच उत्खननापूर्वी कुठली पूर्व परवानगी घेतली नसल्याची माहिती। कुर्डू मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ। मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका, अहवालामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता। कुर्डू मुरुम प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची झी 24 तासवर मागणी। तर चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही, माजी सनदी अधिकारी महेश झगडेंचा दावा। नेपाळप्रमाणे भारतात सुद्धा राजेशाही लागू करण्याची गरज। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। देशात 100 कोटी सनातनींचं ऐकलं जात नसल्याचं मत। दिल्ली आणि मुंबई हायकोर्टला बॉम्ब न उडून देण्याची धमकी, खबरदारी म्हणून दोन्ही कोर्ट परिसर रिकामे। बॉम्ब शोधक पथकाकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू। मुंबईत मंत्रालयासमोर पाईपलाईन फुटली, मंत्रालयाच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी। प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू। पीएफ खातेधारकांसाठी गुड न्यूज, आता पीएफचे पैसे एटीएम यूपीआय मधूनही काढता येणार। 1 लाखांपर्यंत पीएफ रक्कम काढता येणार। आणि एल्फिन्स्टन ब्रिजवरची वाहतूक आज मध्यरात्रीपासून बंद। पूल तोडून नवा उड्डाण पूल बांधणार, एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक वळवली।